आकाशवाणी नागपूर. आभार पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागरिकांना भयमुक्त वातावरणात राहता यावं यासाठी राज्यात सुरक्षित आणि गुन्हेमुक्त शहरं विकसित करण्यासाठी राज्य शासन आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करत असून येत्या काळात सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचं जाळं मजबूत करून प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. विधानभवन इथं माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी इराण-इस्रायल युद्ध, देशांतर्गत परिस्थिती आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा केली. रालोआचा मित्रपक्ष म्हणून शिवसेना देशासोबत असून पंतप्रधानांना आपलं पूर्ण समर्थन असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं. वाढत्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट नागपूर शहराच्या वतीनं आज नागपूरच्या व्हरायटी चौक इथं आंदोलन करण्यात आलं. राज्यात गॅसचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केला. तसंच सरकारनं तातडीनं या प्रकरणात हस्तक्षेप करून गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रेशीमबाग इथं सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात खाद्यपदार्थांप्रमाणेच बुक स्टॉलवरही नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुलांना केवळ पुस्तकांमधूनच नव्हे तर सोप्या आणि आकर्षक पद्धतीनं ज्ञान मिळावं या उद्देशानं वनिता मोरे यांनी चक्राकार नकाशांची निर्मिती केली. त्यांच्या या कल्पक उपक्रमाला आता मोठा प्रतिसाद मिळत असून महालक्ष्मी सरसमध्ये हा स्टॉल विशेष आकर्षण ठरत आहे. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा भंडारा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 20 ते 24 मार्च 2026 दरम्यान वैनगंगा कृषीधारा महोत्सव 2026 तथा नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं आयोजन रेल्वे मैदान नूतन महाराष्ट्र शाळेजवळ खात रोड भंडारा इथं करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतर आज प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील तुमरकोठी, तोयनार आणि मुरुमभूशी या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गावातील नागरिकांनी गावात परिवहन महामंडळाची बस पाहिली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली पोलीस दलानं सुरक्षा पुरवून पक्के रस्ते बांधले आणि आज गावात बस पोहोचली. आनंदित झालेल्या नागरिकांनी ढोल ताशांच्या निनादात बसचं स्वागत केलं. उद्या गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यासह नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र मेघगर्जनेसह पावसाचा इशारा असल्यानं तिथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.